अमरावती शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेने धडक कारवाई केली। झोन क्रमांक 2 अंतर्गत समर्थ हायस्कूल, गुलशन टॉवर परिसरातील अवैध दुकाने, लोखंडी केबिन, हातगाड्या जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आल्या। पाहूया हा विशेष रिपोर्ट। अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 2 अंतर्गत अमरावती बडनेरा या मुख्य मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आहे। समर्थ हायस्कूल आणि गुलशन टॉवर समोरील परिसरात अनेकांनी लोखंडी केबिन, चहाच्या टपऱ्या, हातगाड्या आणि इतर तात्पुरती दुकाने उभारून रस्त्यावर अतिक्रमण केले होते। त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार होता आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। मागील 2 दिवसात या परिसरातील झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर भेंडे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने ही धडक कारवाई हाती घेतली। जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले। कारवाई दरम्यान तब्बल 4 ट्रक भरून साहित्य जप्त करण्यात आले असून आणखी 2 ट्रक मागविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। या कारवाई दरम्यान महानगरपालिकेचे कर्मचारी अतिक्रमित साहित्य हटवत असल्याचे दृश्य पाहायला मिळालेत। संपूर्ण कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता नियमांनुसार कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित पथकाला देण्यात आले होते। माननीय उपमहापौर श्री भेंडे साहेब यांचे आजचे मला फोनवर आदेश प्राप्त झाल्यामुळे आपण पाहू शकता आज या जे क्षेत्र आहे झोन क्रमांक 2 अमरावती ते बडनेराकडे जाणारा हे मार्ग समर्थ हायस्कूल आणि गुलशन टॉवरच्या समोर भागामध्ये बरेच दुकानदारांनी लोखंडी पांठेले, चहा कॅन्टीन आणि इतरत्र प्रकारची अनेक दुकाने लावून अतिक्रमण करण्यात आले होते। त्यामुळे 2 दिवस झालेले आहे, मोठा अपघात झालेला आहे। त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्या अनुषंगाने मला त्याचा आदेश प्राप्त होतात मी संपूर्ण यंत्रणा घेऊन आज कारवाई सुरू केली। जेसीबीद्वारे सध्या कारवाई सुरूच आहे आणि 4 ट्रक एकूण भरलेले आहे। 2 ट्रक मी अजून मागितलेले आहे, बोलावलेले आहे। संपूर्ण एरिया मी उचलणार आहे आणि माननीय उपमहापौर यांचे जसा आदेश आहे मी तसा कारवाई सुरू केलेली आहे। आणि कोणाचेही फोन असो, राजकीय असो, कोणत्याही नेत्याचे फोन असो, सध्या जे अपघात झालेले आहे माननीय उपमहापौर आणि माननीय महापौर, माननीय आयुक्त, माननीय अतिरिक्त आयुक्त, माननीय उपायुक्त प्रशासन यांचे मला सक्तीचे आदेश आहे की अशा वेळेस कोणाचेही तुम्ही फोन उचलत नाही किंवा त्यावर थांबत नाही। तुमच्याकडून ते जे होतात तुमचे जे अधिकार आहेत तुम्ही वापरा आणि तुम्ही कारवाई करा। अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे या परिसरातील रस्ता मोकळा झाला असून वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। शहरातील इतर अतिक्रमित भागांवरही अशीच सातत्यपूर्ण कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे।